कशा अवस्थेत राहून राहिले हे बुडा बुडी सांगा. यायले घरकुलाची गरज आहे की नाही? हा, गरीबाले सरकार म्हणजे हे लोक घरकुल देत नाहीत. आणि श्रीमंताई 2-2, 3-3 मजले बनवून राहिले. हा, त्याचं घर बांधायला त्याला घरकुल देऊन राहिले. त्या झोपडीवाल्याला द्यायला पाहिजे की नाही सांगा. टपटप पाणी गळे तशी खऱ्याच नाहीच नाही ना. वाटे भांडाच लागते, रस्त्यावर याच लागते, आंदोलन कराच लागते, तर साऱ्या गोष्टी भेटतात. नाही तर काही नाही. तुम्ही जर तोंड वाचलं नाही तुम्हाला काहीच भेटत नाही. तुमच्यासाठी गाजरच देतात ते गाजर. बया बुडा बुडीला विचारतो आहेत की नाही काय माहिती घरी. बुडे बुडे बा, अरे काय गुराले इकडे बाहेर या. हो रे आलो रे आलो. हो या. अरे बाबा काय काम काढलं, काय म्हणतं रे बाबू. अरे काय बुडे बा, तुम्हाला घरकुल भेटलं नाही का? अरे बाबा नातू बा, आपलं कोण वाली आहे रे बाबा, कोण देणार आहे आपल्याला घरकुल? कोणी वैकत नाही रे बाबा. ग्रामपंचायत मध्ये गेलं तर हुळ करतात लोक हट. तसं काय लायना कुत्रा आला काय कोणी नाही बाबा. हा घरपट्टी भर आणि पाणीपट्टी भर, काच काय गरीबाला घरकुल. अरे बापा पोरा काय सांगू तुला आता. बुड्यानं बापा 100 चक्रा मारल्या असतील ना त्या सरपंचाजवळ ग्रामपंचायत मध्ये. पण कायचं काय रे बापा, एक जण ऐकत नाही ना. जा बुड्डे बा घरी, तुम्ही तुमचं काम झालं. हो केलं आम्ही ना बापा असे म्हणून हाकलून देतात ना. काय करा अजून घरकुल नाही आलं सांग आता. बरं मग घरकुल आलं तर बांधसान ना. हा बांधसान ना घरकुल न बापा. काऊन नाही बांधणार बापा, पहिले बांधतो बापा. याच्यातून टप पाणी गळते रे बापा. काय करतो चांगल्या घरात कोणाला राह वाटते बापा. भेटलं तर काऊन नाही बांधणार. बरं बुडवा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. आज आहे की नाही, आज या तुम्ही ग्रामपंचायतवर. मी आहे तडीचा. आता तुम्हाला माझ्यासोबतच नेलं असतं, पण मला अजून 2-3 जण या घरी जाणार. कसं तुम्हाला काल मी घर फिरू फालतू, तुम्ही जर ग्रामपंचायतवर जाऊन बसा, मी आलोच. बापा गंठन का बुड्याला बापा तटीत जाऊन बसायला लावतो. अजून देतील ना ते हुदाडून. जा बापा बुड्डे पाठी काले आले तुम्ही असं म्हणतील ना बापा. अरे गंठन असल्यावर बुड्याले हा काढून लावतील तटून. अरे हेट हे शक्यच नाही. फक्त बुड्याला ग्रामपंचायतवर पाठव फक्त तो. येतोच ना. बरं नातू बा, मग ते मागं म्या कागद दिला त्याचं काय मग. डबल कागद घ्या लागते रे बाबू सोबत. काही कागद गिगद घेऊ नका, फक्त आधार कार्ड घ्या सोबत तुम्ही. झालं तुमचं का. मागचे दिलात ना तुम्ही ना कागद. आता का मागचे हरपले का त्याच्याजवळचे. ते हेरास मारायला त्याच्याच पैशाला त्याच्याच उराड होते कागद. टेन्शन घेऊ नका. बरं आधार कार्ड काय आपल्या खिशातच असते, काय नाही आहे आपल्याला. येतो मग मी. बरं या मग. या सांगा आता. या बुड्याची झोपडी आहे. बुडा बुडीले पाण्यात लागून राहिलं. बुडा बुडीला घरकुल भेटून नाही राहिलं. आणि आमच्या गावामध्ये 10 एकर राहिलेलं घरकुल. लाजा वाटल्या पाहिजे त्याला बेसर महिले. आज पुरी काढतो यायची ऐशी तैशी. बाप्पा खाऊन घे रे बाप्पा, खाऊन घे. बाप्पा कसं काय रे देवा, मला उचलणार रे बाप्पा. उचलणं हे कदलं मी रातचं ना सकाळी खाऊ रे बाप्पा. कुणी करणार नाही काय नाही बापा. कसं काय करू. कावला रे बापा, माझी कावला बापा. काय करा काही सुचत नाही रे बापा. आता कामधंदा होत नाही काय नाही बापा. बासर घुसू घरचं उरेल का लागते. कोणी कोणाचं नाही वाली. सारे हटहट करतात रे बाबा वाले. बुड्याचा सकाळी भत्ता मारून राहिला बाबा. डबा तयार आहे बुड्याचा. असं पाहिजे माणसाचं जीवन. थंड खाय थंड राह. बुडे बा गणपत बुडे बा काय म्हणतं रे, काय म्हणतं. काय नाही मी विचारायला आलतो. सागर भाऊ कुठे. सागर भाऊ नाहीत का घरी. पोरगा सागर आहे का. वावरात गेला तो. वावरात गेला. वाई आहे म्हणे बा कोणाची. वाई आणायला जातो म्हणे बा. वहिनी असतील ना घरी सागर भाऊच्या घरच्या. नाही ते पोरगी बी गेली वावरात गेली रे बाई. आता निंद चालू आहेत ना बाबू. हा डबा द्याला मले गेली वावरात. या घाती कोण असते रे बाबू घरी. कामधंद्याचे दिवसात बाबू. हा का ऊन आहे का बाबा. घरी राहतील तर मी हा डोंगरला घरी पडेल. मला सांग बाबा काय आहे तर काय म्हणत होता तर सांग रे बाबा. मला सांग बाबा मी आहे केले घरीच असतो मी. काम नाही होत ना आता आपल्या यानं. कामधंद्याचे दिवस काय तर
काय मग आबाजी काय घरकुल गिरकुल आलतं का तुमचं? हा बापा घरकुल घरकुल बापा लय दिवस झालते बाबा. लय 25 वर्षाच्या अगोदर आलतं बाबा घरकुल. का 10 की 12 हजार दिलते बाबा त्याईनं. काय काही होते बाबा तेवढ्याच घरकुल आणि भरकुल. काय घरकुल आहे बापा गरीब आले. आता मा पोरगा सागऱ्या अर्ज करू थकला बाबा. अजून भेटून नाही राहिलं घरकुल. बरं बरं मग घरकुल पाहिजे का तुम्हाला? चालता ग्रामपंचायतलं? मी आलंच चालेन का? पण मी आलंच चालेन का रे बाबू? तुम्ही आला तर चालेल का म्हणजे? अरे तुम्हीच पाहिजे. आता जागा तुमच्याच नावावर आहे ना. तुम्हीच या चला. बरं बरं बाबू. मग त्याला कागद रे बाबू. माझं कागदही नाहीत गड्या. त्या पोरीनं सागऱ्याच्या बायकोनं पेटी ठेवलात बापा. पेटीची किल्ली आपल्याला नाही बापा. म्हातारा माझं कोण देते रे बाबा पेटी किल्ली? किल्ली नाही बा आपल्याला. काही कागद फागद पाहिजे नाही. तुम्ही फक्त चाला. ग्रामपंचायत लोक या तुम्ही. हा मी येतोच. बरं बापा. पण घरकुल भेटेन ना रे बापा. हे लोक देत नाहीत बरं. गरीब आले वैकत नाहीत रे बापा. तेच पाहिलं सकाराम जो आहे 10 एकर वावर आहे. घराची मोठ्या 2 मजली बिल्डिंग लागेल आहे. त्याच्या पोराला घरकुल भेटलं बाबा. म्हणतात आपण काही पाहिलं नाही पण म्हणतात घरकुल भेटलं. पण गरीब देत नाही. राय बाबा तू झोपडीतच. काय टेन्शन घेऊन राहिले मी असल्यावर? त्याचे घरकुल कॅन्सल करून तुम्हाला घरकुल भेटीन. टेन्शन घेऊ नका तुम्ही मी असल्यावर. चला तुम्ही फक्त ग्रामपंचायतला घ्या तुम्ही. बरं बरं बाबू येतो मग मी. हा येतो. या मग या. हा हे असे लोकांचे घर पाहिले की माणसाच्या डोळ्यातून असं पळतात पटपट. किती म्हणजे बेकार कंडिशन आहे. सरकार देऊन राहिलं घरकुल वरून. मग इकडे कसं लागे दोरे त्याचे आहेत. संबंध चांगले आहेत. त्याला घरकुल भेटते. गरीब राहते तसाच वाकसला. गरीबाला घरकुल नाही भेटत. नाही पण आता मी गंठन मी सारखं करतोच सारा आता. प्रत्येकाला घरकुल. काय बाबा सरपंच आज तर सकाळी सकाळीच बापा मंदिरात. हो इकून चाललो होतो ग्रामपंचायत मध्ये. चला म्हटलं दर्शन घ्या आणि मग ग्रामपंचायत मध्ये जा. बरोबर या मग खाल्यात उतरा. आता पायऱ्या खाल्यात या. हो आलो आलो. आली की नाही घरकुलाची यादी किती काही? ही आली घरकुलाची यादी. पण आता कसं आहे कोणाला द्या कोणाला नाही द्या हेच मला टेन्शन आलं. हा तस काय टेन्शन घ्यायचा. जो रेग्युलर घरपट्टी पाणीपट्टी भरत असेल त्याला घरकुल द्या. आणि जो भरत नसेल त्याला राहू द्या बाजूले. त्याला म्हणा पहिले घरपट्टी पाणीपट्टी भर आणि मग घरकुल घे. एवढं काय टेन्शन घ्या लागतं. नाही ते तर झालंच म्हणा. पण मग आता कसं आहे आता काही आपल्या जोडच्या लिहिल्या लागते ना बाबा. पुढे निवडणुकीचं पाणी लागत का? सारा विचार करावा लागते शांताराम भाऊ. असं नाही म्हटलं झालं ना. असं करा ना. 2-4 कसं जोडचेल द्या. 2-4 कसं दूरचेल द्या. सारखं करून टाका समतोल. आणि त्याच्या कानात सांगून द्या जोडच्याच्या की कडे आता कसं या यादीत नाही तरी पुढच्या यादीत गेम जमत तू या. अशी शाळा करा ना. हा तसं तर करणारच आहे म्हणा. तो काही विशेष नाही आहे. पण कसं माजूनच ना आणू बाबा. तुम्हाला माहित आपलं गाव किती माजून आहे. कसं हितभर असलं तर हातभर लावायला टाईम नाही लागत. काहीच नाही. आपण सरळ हात वर करायचे. ग्रामसेवकाच्या अंगात ढकलून द्यायचं. आपच पाहिजे तो आपल्याला काय करावं लागते. साहेब म्हणतील ते म्हणा. साहेब म्हणतील ते पूर्व दिशा. असा विषय करा ना तुम्ही. काय राजा बंद गाव झालं जाऊन सांगा आम्हाला लागते हो तुम्हाला. काय राजा कसं बापा ते तर नामदेव आम्ही प्रत्येक वेळेस करतो. तो काही विषय आहे का? ते काय सांगा लागते का मले? मी ग्रामपंचायतच्या याच्यावर ढकलत असतो. त्यासाठीच तुम्ही सकाळीच चाललो ग्रामपंचायत मध्ये. साहेबाला बोलायला आणि म्या साहेब मला आताच बसले कोपऱ्यावर या म्हणत ग्रामपंचायतले. म्हणून मी तुम्हाला पायत पायत आलो. तुमच्या घरी गेलो. तुमची घरची बाई म्हणे ग्रामपंचायतवर गेले. म्हणून मग सांगा तुम्ही रस्त्यावर भेटले मला मंदिरात. म्हटलं चला मग आता पहिली विषय काढू काय तर. आला बोके. आता काही टेन्शन नाही म्हणा. त्याला कसं आता पहिले बंद सांगून देऊ सोडून देऊ कोणाला काय देणार काय नाही. आणि मग कसं पुढची लाईन लावून टाकू. नाही साहेब असू काय आपला काय टेन्शन नाही. सारा ऐकते. हो ते तर आहेच. एक गोष्ट पहिली त्या देवलालचं आणि त्या रघुबुड्याचं पहिले फेसकूट काढता बरं. हो ते मागे माझं आणाल तर त्याईनं. बापा त्या रघुबुड्याचं त्या देवलालचं घरकुल राहिलं का बापा? गेलो बापा मागे आणलं मी पास करून बुलढाण्याला जाऊन. हो त्या माझं नाही पहिलं काम केलं मी.
15,000 त्याच्या खात्यातही पडले. पहिला चेक पडेला त्याईले. अजूनही त्याच्या घराचं काम सुरू नाही केलं. मी अजून काही म्हटलं नाही त्याईले. आणि म्हटलं की माझून आणता. त्यापेक्षा बोललो नाही मी. म्हटलं जाऊ द्या आता. ज्या दिवशी काही बोलती नाही त्या दिवशी पाहू. अशा गोष्टी लपवत असतात काय सरपंच? अरे पहिले सांगायला पाहिजे तुम्ही. हे तर 15,000 त्याच्या खात्यात गेले म्हणून. मग आता हे दूध त्या नशी हात ठेवला आपण, काय टेन्शन नाही. आता कोणाला घरकुल द्या तुम्ही. आता कोणीच बोलणार नाही. हो ते तर मी पद्धतशीर करून ठेवला. सेटिंग लावलीच मी आधी. माझून पहिले काढला. आता काय उरवर पाहू आता काय तर. चला मग ग्रामपंचायतमध्ये. हो चला सरपंच चला आता. तेच मला टेन्शन होतं बाबा देवलालचं रघु बुड्याचं. कारण की तो गंठ्या त्याच्या मागच आहे. तो गंठ्या काय सोडू देत नाही माणसाले. तू 100 घंट्यात आहेस ना वय करायले. पण जाऊ द्या आपण काय भिणार यावं द्यायले. चला आता पाहू ना कसा गंठ्या वय करते रघु बुड्यासाठी देवलालसाठी. 15,000 टाकले ना तुम्ही ना. आता येऊ द्या फक्त. म्हणू द्या काही सबरू द्या त्याले. मग सांगतो त्याला काय. आता तर पुरा दुखते ना शेर हात ठेला पुन्हा. चला तुम्ही आता फक्त. हाय की नाही बाप्पा देवलाल भाऊ घरी की गेला वावरात बापा. आता कामं धंदे चालू ना पावसाळ्या दिवसात. चप्पल दिसून नाही राहिली तरी आवाज देतो बा. हो देवलाल भाऊ. अरे हो देवलाल भाऊ. वहिनी गंठ्या आला ना. आलो रे भाऊ. आलो या लवकर या. मला वाटलं वावरातच गेले का. या बरं. हो बोल गाड्या कंटन कसा काय आलता बा. आले म्हणजे येऊ नये काय मी. ते जाऊ द्या. ते घरकुल आलं की नाही तुमचं. आलं की नाही घरकुल. नाही गड्या घरकुल तर काही आलं नाही बा अजून. बापा गंठन गरीबाचं कोण वाली आहे बापा. कोण आटापिटा करीन आपल्यासाठी. कोण आणीन आपलं घरकुल. कोण नाही ना. गरीबाचं कोण नाही काही. मी तर बापा त्या घरकुलाची आशाच दिली सोडून. कुठे त्या घरकुलाच्या नांदी लागता बापा. कागदपत्र करत असतं हिंदुस्थान पाकिस्तान होते का. त्याच्यातच पैसे गमा आणि घरकुल ना भरपूर येत बापा. काय करा. अरे आपल्याला जर घरकुल पाहिजे तर टोले घ्यायच लागतात ना. 4 खेप 10 लागते कागद घेऊन. घरी बसल्या नाही होत. देरे हरी पलंगावरी नाही. जर म्हणा गेला तो आता लोक येतील घरी तुमच्या घरी घरकुल घेऊन. तुम्हाला तोंड वाचा लागते तुमच्या अधिकारासाठी. घरच्या घरी नाही भेटत. वाकयात म्हणजे भाजीया दोऱ्या तोडून. बापा तटी कोण ऐकते. आपलं कोण आहे वाली दादा. कोणीच नाही ना बापा. तोंड नाही पाहिजे ते आपलं गरीबाचं. काय सांगू तुले. घरपट्टीन पानकट्टीन लाईट पट्टी मागू थंडेगार करतात रे बा. दरवर्षी भरा लागतात ना 2-2.5 हजार रुपये. ते घेतात ते पहिले वसूल करून ग्रामपंचायतवाले. पण घरकुल नाही देत आपल्याले. अकद लोक चपला घासूसाठी. मी लोकायला ना डोक्षेच नाही आहे ना. डोक्षेच नाहीत ना. अरे माहितीचा अधिकार कचकडी लिहायचा तरी साहेब अडचण 10 रुपये तिकीट लावून द्यायचं. रक्कम त्याच्यात उराळ टाकायचा. त्याला उत्तर दे नाही तुम्हाला. पण तुमचे डोक्षे कसे पाण्यावर चालतात. तुम्हाला कुठे डोक्षे आहेत. पण बापा गरीब अळानी आपण. आपल्याला काय समजते माहितीचा अधिकार हे काय ते काय. कुठे कोणाला काही म्हणत बसता बापा. सरपंचाच्या बापा नांदी ने लागेल पुरत ना बापा. गावचा तो सरपंच बापा. त्याच्याच उलट आपल्याला कामाला जावं लागते. त्यालेच बापा आपण उलट सुलट काही बोललं तर तो कामालेच ना सांगू बापा. आपले भागत नाही ना. गरीब आहे ना आपण. वहिनी कामा ठिकाणी. संबंधा ठिकाणी. पण आपला अधिकार आहे ना. आपल्याला घरकुल भेटलं पाहिजे. आपला अधिकार आहे. ग्रामपंचायत मध्ये जाणं तोंड वाच नाही आपलं काम आहे. त्याला जबाब विचार नाही आपलं काम आहे. आपण जबाब विचारला म्हणून कोणी आपल्या कामाला सांगणार नाही असं काही आहे काय. बापा गंठन काय कोणाशी भांडणं करतो गड्या. गरीब माणसं आपण. सांगा त्याच्यात वखरा जायला लागते. त्याच्या डवऱ्यावर जायला लागते. त्याच्याच कामाला जायला लागते ना बापा. आणि काय त्याच्या विरोधात त्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन नाचतं रे बाबा. काय भांडणं करतो. जाऊ दे बा. नाही भेटत तर नाही भेटत. देवलाल भाऊ असं दबल्या नाही चालत ना राजा. असं म्हणून देव आहे चाललं सारं. हे खूप जिंकली आहे ना. यायला माहिती आहे याच्यानं काही होत नाही. आपलं हलकं भारी. हे आहे तर तटाखालचे मांजर. हुक केला आपण लगे दबला. आपले हक्क अधिकार आहेत की नाही आपल्याला काही ना काही देत. बापा गंठन तू लय खरं बोलून राहिला बापा. बेंबीच्या देठापासून बोलून राहिला. पण तसं करशील तर उपाशी मरा लागेल ना बापा. लेकरं बाकरं तरी मांग. बापा गंठन काय भांडा बापा कोणासोबत. आपल्याला गावात राहा लागते की नाही राहा लागत बापा. आणि त्यात आपण गरीब. आपल्याला बापा कामाला जावं लागते ना लोकांच्या. असं नाही की आपल्या घरी बापा लय हाय कामाला जाणे लागत आपल्याला कोणाचा. असंही काही नाही ना बापा. जावं लागते त्या सरपंचाच्या. तुम्ही काही भिवू नका. मी आहे.
मी पुढे होतो ना, मांगार घेतो सारं. तुम्ही फक्त मागे उभे राहा. चला देवलाल भाऊ, चला. तुम्हाला घरकुल कसं भेटत नाही ते मी पाहतो ना. हाय ना पठ्ठ्या बसत. हा चला. बा चाल बा. तर देवलाल भाऊ असं दबल्यान चालते का राजा? काही माणसं आहे बा. ओ बुडेबा, बुडेबा, ओ बुडेबा. हो रे, हो हो, आलो आलो. अरे सुखानं खाऊही देत नाहीत माणसाले. हे आलं कोण गिरेक आलं तर काय बाबा, रातची भाजी उरेल होती खाऊन राहिल तो. ते मधातच टपवलं. काय माहित काय यायचं तर इथलं का लोक खायचे जे चार येतात माय. या काय बुडेबा, भेटलं की नाही घरकुल? बाबा काचं घरकुल आणि काचं काय रे बा. आपण मागे माझं नाही आणलं त्या साहेबाले अंदर घातलं, पण काचं काही घरकुल जसे ते आपल्याला कोण ओळखते रे बा तटीसा. तटीसा मोठमोठे लोक चालते. आपल्याला काय आपल्यासारखे कोण आहे काय वाल्ली तटीसा. आपण फक्त घरपट्टीन पाणीपट्टीन दिवाकट्टी देणारे लोक. वसुलीसाठी आपण फक्त गरीब लोक. आणि साऱ्या श्रीमंताच्या हाती सत्ता आहे भाऊ. ते म्हणतील तसं आपल्याला कुठं कोण घरकुल देते. अरे असं घरी झपल्यान चालत नसते काही, असं म्हटल्यान चालत नसते काही. तटी जाऊन कुदा लागत असते. चला तटी ग्रामपंचायत वर. काय घरी काय करून राहिले तुम्ही? बापा कुदलं काय काही केलं काय ते सारेच एकाच माळेच्या मनी आहेत रे भाऊ ते. काय कोणी गरीबाचा न्याय नेत नाही भाऊ. जाऊ दे, काय भांडणं करू नको काय करू नको. आता राहिलेच किती दिवस सायाचे. 2 4 6 वर्ष जगीन. त्याच्यासाठी कुठे भांडणं करतं बा कोणासोबत. म्हटल्यान चालत असते का पुढे बा? असं जर म्हटलं तर चालेल का? जो आपल्याला अधिकार आहे आणि जे आपल्याला भेटलो पाहिजे त्यासाठी लढलो पाहिजे माणसानं. म्हणजे 2 दिवस का राहिले माणसानं तरी लढलं पाहिजे. लढून मरा माणसानं, पण हारून नाही मरू. भाऊ मी काही भांडणे करत नाही. मी त्या घरकुलाला येत बी नाही बाबा. मला काय घेणं ते नाही त्या घरकुलाचा फरकुलाच. जाऊ दे बाबा. मोठा तमाशा घाला गावापर्यंत काही भेटत नाही त्यातून. निरर्थक लढणारे भाऊ ते. मी काही लढत नाही. मी येत बी नाही. भांडणं करत नाही मी. चला न बुडेबा, चला ना. आता गंठून एवढा म्हणून राहिला राजा. तुमच्या घरा लोक दारा लोक आला आणि तुम्ही आता नाही म्हणता काय? मागे किती कोशिश केली त्यानं. भेटते ना आपल्याला घरकुल. तो आहे ना पुढे व्हायले. भेटत नाही ना गळ्यात देवलाल. आपल्याला हे लोक लेवड्या दाखवतात रे भाऊ. काचं घरकुल आणि काचं काही. आपला कोणता वशिला आहे का? वशिलाच नाही ना. आपण काही 5-10 हजार खर्च करणारे बी नाही. पार्ट्या पुरट्या देणार नाही ना आपण. साहेब आले, सरपंच आले, ग्रामसेवक आले. आपल्याला कोण हेपलते रे बाबा. तुम्ही चालत असे माझ्यासोबत. कशा लेवड्या दाखवतील, कशा पार्ट्या मागतील तर पाहतो ना. तो एक अंदर घातला तर हे दुसरी अंदर घालतो. तुम्ही फक्त चाला माझ्यासोबत. बा चला चला करतो रे बा प्रत्येक वेळेस. तू काहीच होत नाही गड्या बा. जाऊ दे आता एवढ्या बारीनं चाला तुम्ही सोबत. पाहू ना काय होते तर. चालाच काहीच होत नाही ना बापा. काहीच नाही. तटी गेलं की आपल्याकडून घरपट्टी पाणीपट्टी दिवाकट्टी भरून घेतात ते. दुसरं काहीच नाही. वसुली करून घेतात. आपण बसतो मग चोयात. भेटते आपल्याला घरकुल म्हणून. काय नाही. पुढच्या 800 जायचे ते. आपलं नाव बी येत नाही त्या लिस्टमध्ये. पण काय ते तर लोक जाऊन फालतू कागदाचा खर्च न्याचा खर्च. पुढे बा तुम्ही चालत असं कशी घरपट्टी पाणीपट्टी मागतात तर पाहतो ना. पहिले घरकुल देईन मग घे पाणीपट्टी कोणती घरपट्टी आहे तू इथं. आणि तशी घरपट्टी नाही फरपट्टी नाही सांगतून द्यायला कडक भाषेत. तुम्ही फक्त चालाच. बरोबर बस चाल बा. आता तू कसा एवढा म्हणूनच राहिला आला मादारा लोक. आता कसं मला नाही म्हणता येत नाही. देवलाली म्हणून राहिला. चाल बापा चाल. घरपट्टी पाणीपट्टी देणार नाही बरं मी. सांगू राहिलो माझं पैसे नाही या. तुम्ही 1 रुपया देऊ नका ना. 1 रुपया खर्च करू नका. फक्त आधार कार्ड सोबत घ्या. दुसरं काहीच नाही. मागचेच कागद आपण डबल. टेन्शन घेऊ नका. चाला फक्त. बरोबरच चाल बाप्पा. तू पुढे आम्ही ते मग आता चाल. तुले काय जे करू नशील ते कर. चाल बाप्पा. आता हे कसे घरकुल देत नाही हेच पाहतो ना. आज पुरा म्हणजे धिंगाणाच करून टाकतो मी. सारे बाहेर ओढतो ग्रामपंचायतच्या. जे होईन ते होईन पाहून घेतो आता. याला हिसका शिकवल्याशिवाय मेळ येतच नाही.